राशन कार्डामधून एखाद्या व्यक्तीचे नाव आपल्याला कमी करायचं असेल तर त्यासाठी काय प्रोसेस असते ही सविस्तर माहिती यावेळी आपण जाणून घेणार आहोत. तर नाव कमी करण्यासाठी आपल्याला अर्ज करणे आवश्यक आहे. हा अर्ज आपण तुम्हाला देणार आहे. त्याप्रथम हा अर्ज लिहायचा कसा हे देखील समजून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. अर्ज लिहिताना कोणती चुका करायची नाही हे देखील मी तुम्हाला समोर सांगणारच आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमुना 9चा अर्ज आहे. क्षेत्र आणि गाव, आपलं जे क्षेत्र आहे ते इथं लिहायचं आहे. क्षेत्र म्हणजे गाव देखील इथं लिहू शकतात. तसेच शिधा वाटप क्षेत्र आणि तालुका म्हणजे आपला तालुका लिहायचा आहे. तालुका लिहिल्यानंतर अनुक्रमांक पाहू शकता की इथं 1 लिहायचा आहे. म्हणजे हा आपला पहिलाच अर्ज असल्यामुळे अनुक्रमांक 1 लिहू शकतो. ताकीद ही समजून घ्या. कोणतेही खोटे निवेदन केल्यास आणि ते खोटे आढळून आल्यास त्याबद्दल शिक्षा होईल. अर्जात देण्यात आलेली कोणतीही माहिती खोटी आढळून आल्यास शिधापत्रिका रद्द करण्यात येईल. हा अर्ज सादर करताना कौटुंबिक शिधापत्रिका सादर करावी लागेल. म्हणजे अर्ज करताना व्यवस्थित आणि बरोबरच माहिती द्यावी लागणार आहे. तसेच हा अर्ज सादर करताना आपल्याला कुटुंबाचे रेशन कार्डाची झेरॉक्स देखील आपल्यासोबत द्यावी लागणार आहे. तर हा अर्ज करताना आपल्या कोणाच्या नावाने अर्ज करावा लागेल तर अर्जात जो प्रमुख व्यक्ती आहे कुटुंब प्रमुख त्या व्यक्तीच्या नावाने आपला अर्ज करावा लागणार आहे. तर हा अर्ज करताना समजून घ्या समोर काय काय लिहावं लागणार आहे. तर तुम्ही पाहू शकता की मी सर्वात प्रथम आपल्याला नाव लिहायचे आहे. दुसरे नाव म्हणजे वडिलांचे नाव लिहायचे आहे आणि आडनाव देखील इथं लिहायचे आहे. वय जे असेल ते आपले ते इथं लिहायचे आहे. त्याच्यानंतर आता आपला पूर्ण निवासी पत्ता जो पत्ता आहे आपला तो व्यवस्थितरित्या इथं लिहायचा आहे. दुकान क्रमांक, ज्या दुकानानं आपल्याला राशन मिळतं आहे त्याचा इथं आपला क्रमांक लिहायचा आहे. संदर्भ क्रमांक देखील इथं लिहायचा आहे. इथे नोंदवण्यात आलेली माझी शिधापत्रिका क्रमांक म्हणजे आपल्याला जे शिधापत्रिकावर रेशन कार्डावर जो नंबर असेल तो आपल्या इथं लिहायचा आहे. त्याच्यानंतर खाली पाहू शकता की मधून पुढील इसमांची नावे ओळखण्यात अर्ज करीत आहे. म्हणजे आता हा अर्ज ज्या कुटुंबाचे व्यक्तीचे नाव आपल्याला कमी करायचे आहेत त्यांचे आपल्याला इथं नाव लिहायचे आहेत. तुम्ही इथं समजून घ्या की इथं त्या ज्या आपल्याला कुटुंबातील व्यक्तीचे नाव आपल्याला कमी करायचे आहेत त्यांचे आपल्याला इथं नाव लिहायचे आहे. 1, 2 जे असेल ते अर्जदार म्हणजे जे आपलं कुटुंब प्रमुख आहे त्यांच्याशी त्यांचे नाते काय आहेत ते इथं लिहायचे आहे. त्याचे वय काय आहे ते इथं लिहायचे आहे. व्यवसाय काय करत आहेत ते देखील इथं लिहायचं आहे. आता कोणत्या दिवसापासून आपल्याला हे नाव कमी करायचे आहेत किंवा त्याची मृत्यू जो झाला असेल ती तारीख इथं लिहायची आहे. आणि सध्या जर ते दुसऱ्या ठिकाणी राहत असेल म्हणजे मुलीचे लग्न झाले असेल तर तिथला इथं पत्ता लिहायचा आवश्यक आहे. लिहिल्यानंतर तुम्ही खाली पाहू शकता की मी असे जाहीर करतो की वर करण्यात आलेली सर्व निवेदने ही माझ्या माहितीप्रमाणे व विश्वासाप्रमाणे बरोबर आहेत. आणि इथं आता खाली दिनांक लिहायचा आहे. त्याच्यानंतर तुम्ही खाली पाहू शकता की अर्जदारांची इथं सही देखील करायची आहे. अर्जदाराची सही करायची आहे. आपल्याला किती व्यक्तींची नावे कमी करायची आहे त्याची संख्या लिहायची आहे. 1, 2 काय व्यक्तींची नावे कमी करायची आहेत ते इथं लिहायचे आहे. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता की युनिट संख्या कार्डावरती जो आपला त्यांचा नंबर आहे तो इथे नंबर लिहायचा आहे. आणि जो दुसरे व्यक्ती असेल त्याचा देखील नंबर लिहायचा आहे. आणि एकच व्यक्तीचं नाव कमी करत असेल तर तिथे यांचा जो नंबर असेल तोच इथं नंबर लिहायचा आहे. वाटप अधिकारी, सहाय्यक शिधा वाटप अधिकारी यांच्या आपल्या इथं सही शिक्का घ्यायचा आहे. नमुना 9 आणि स्थळप्रत आहे ही आपलं गाव लिहायचं आहे. त्यानंतर तुम्ही खाली पाहू शकता की शिधापत्रिका क्रमांक जो आपला रेशन कार्डाचा नंबर असेल तो इथं लिहायचा आहे. नोंदणी क्रमांक जो आपला शिधापत्रिकावर असेल तो इथं लिहायचा आहे. संदर्भ क्रमांक आपण जो वर लिहिला आहे तो इथं लिहायचा आहे. यामधून खालील इसमांची नावे कमी करण्यासाठी आपण अर्ज केला आहे तर इथं त्याची नावं लिहायची आहे. जे असेल ते नाव लिहायचे आहे आणि त्याचा जो नंबर असेल तो इथं लिहायचा आहे. पर्यंत युनिट कमी करण्यात आली आहेत. तर खाली इथं शिधा वाटप अधिकाऱ्यांची सही घ्यायची आहे. आपल्याला शिक्का देखील घ्यायचा आहे. सहाय्यक शिधा वाटप अधिकारी यांची सही घ्यायची आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता खाली की टिपमध्ये राज्याच्या दुसऱ्या शिधा वाटप क्षेत्रामध्ये नवीन शिधापत्रिकेसाठी किंवा जुन्या कौटुंबिक शिधापत्रिकेमध्ये नाव नमूद करण्यासाठी किंवा नवीन शिधापत्रिका प्राप्त करण्यासाठी ही स्थळप्रत सादर करण्यात आली पाहिजे. आपण हा अर्ज सादर करणार आहोत तेव्हा आपले स्थळप्रत ते फाडून देणार आहेत. जेव्हा नवीन शिधापत्रिकामध्ये ह्या व्यक्तीचे नाव आपल्याला ॲड करायचे आहेत त्यावेळेस ही स्थळप्रत झेरॉक्स म्हणून आपल्यासोबत जोडावी लागणार आहे. त्याच्यानंतरच हा नाव आपल्या त्या दुसऱ्या रेशन कार्डामध्ये ॲड होणार आहे. तर हा अर्ज आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिला आहे. तिची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तिथून तुम्ही हा व्यवस्थित डाउनलोड करू शकता. भरायचा कसा हे देखील तुम्हाला समजलं असेल. तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ महाराष्ट्र शासनाच्या नवनवीन योजनांची माहिती पाहण्यासाठी आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून नक्की ठेवा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.